मनपूर्वक नमस्कार. घन वरसे रे घन वरसे रे घन वरसे रे घन वरसे रे वरसे जलसर आले सरसर वरसे जलसर आले सरसर मल्हाराचे स्वरसे रे घन वरसे रे घन वरसे. कविवर्य बाबू बोरकरांची पावसाची कविता आठवावी अशा प्रकारचं बाहेरचं ओलेत वातावरण. सकाळी 6:30 पावणे 7ला जेव्हा विद्यानिधी कुटुंबासाठी मी निघालो तेव्हा लक्षात आलं रात्री पाऊस पडून गेला होता हे खिडकी बाहेरची पानं सांगत होती आणि मला कविता आठवली बोरकरांची. पाऊस रात्री होऊन गेला पाऊस रात्री होऊन गेला झाडामाडावर सोन्याचं ऊन अजून माती कोवळी ओली पानापानातून कालची धून पानापानातली कालची धून जशी मला त्या पानावर सापडली त्याप्रमाणे या प्रांगणात मी आलो. अगदी बरोबर 8:15च्या सुमारास त्याच वेळेला स्वागतासाठी अगदी समोर हातात हात घेऊनच माझ्या उभे असलेले आदरणीय संजीवजी मंत्री साहेब, त्यानंतर लगेच आलेल्या आदरणीय साधारण मॅडम, आता ज्यांचा परिचय झाला आणि ज्या दोघांनाही वाकून मी नमस्कार करतो असा आदरणीय मेहता दाम्पत्य. खरंच गुरुवर्य आहे, त्यांच्या रूपाने तेजस्विता काय असते ती मला इथे कळली आणि शिखर असा वाटावा असा क्षण संस्थेचे आदरणीय अध्यक्ष आपल्यासह. या सगळ्या कुटुंबात मी येण्यापूर्वी मला खूप नवल वाटलं आणि आनंद वाटला की अरे अजूनही अशा प्रकारचे उपक्रम असणाऱ्या शाळा महाराष्ट्रात आहेत. सोमवारी तुमचं विद्यालय सुरू होणार आणि आज शनिवारीच तुमचं पोट उत्तम इडली वडा सांबाराने गच्च भरून टाकलं. कुणाला चहा कुणाला कॉफी. आणि आदरणीय संजीवजी तर इतकं अगत्य तुमच्याशी इतक्या प्रेमाने वागत होते की मी थोडंसं नम्रपणे सांगेन की तुम्ही जपानमध्ये पाहिजे होता. भारतात आज हा आनंद आहे पण जपानमधल्या माणसाची जी नम्रता आहे ती सुद्धा संकोच वाटावी इतकी तुमची नम्रता. बरोबर.